उद्याच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना तुम्ही फार गंभीर समस्येतनं जाणार आहे की बाबा एकीकडं अजित सांगतोय असं करा आणि एकीकडे वरिष्ठ सांगतात असं करा, कोणाचं ऐकायचं. माझी एवढीच विनंती आहे की इतके दिवस तुम्ही वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका. त्यामध्ये मी इथून पुढं माझ्या विचाराचा खासदार झाला तर काय होणार आहे. आज माझे खोटं नाही सांगत, माझे नरेंद्र मोदी साहेबांचे आणि अमित शहाशी चांगले संबंध आहेत. तुम्ही बघता ज्यावेळेस आम्ही त्यांचं वेलकम करतो त्यावेळेस ते ओळखतात. आज देशाचा पंतप्रधान तुमच्या लोकप्रतिनिधीला ओळखतो. उद्याच्याला आपल्या विचाराचा खासदार, मी म्हणेल तो खासदार निवडून दिला तर मी मोदी साहेबांना सांगेल, मोदी साहेब माझ्या लोकांनी तो खासदार निवडून दिला, आता ही कामं मी राज्य सरकारकडनं केलेली आहेत, काही कामं माझी केंद्रातनच करणं गरजेचं आहे. ती कामं माझी झाली पाहिजे. माझी म्हणजे माझ्या बारामतीकरांची, माझ्या इंदापूरकरांची, माझ्या दौंडकरांची, माझ्या भोरवेल्ला मुळशीकरांची, माझ्या खडकवासलाकरांची, माझ्या पुरंदरवासियांची. ह्याच्यातनं सुधारणा होतात. नुसता लोकप्रतिनिधी निवडून देऊन सुधारणा होतात. असे कितीतरी आमदार होतात आणि खासदार होतात. आजूबाजूच्याही भागामध्ये कितीतरी आमदार खासदार झालेलेच आहेत ना, सांध्यापासून बांध्यापर्यंत आहेत ना. पण खरोखरीच आपल्या नडीला, आपल्या अडीला, आपल्या अडचणीला कोण त्या ठिकाणी उपयोगी पडतं ह्याचाही विचार आपण त्या बाबतीमध्ये करा.